एक धरीला चित्ते. उदाहरण सांगता येईल, राजाच्या पदरी चांगलं काम केलं, राजा प्रसन्न झाला. काम फार चांगलं केलं भाऊ, तू काय देऊ तुला? तो तरुण म्हणला, महाराज मला काही समजत नाही, तुम्हाला जे काही द्यावंसं वाटतं ते द्या. 16 ग्रामचं चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं. चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं. त्या तरुणानं ते चांदीचं नाणं घेतलं. गरीब बिचारा, लहानपणी मायबाप वारलेले, घरी कुणी नाही, पडकी झोपडी आहे. त्यानं विचार केला, हे नाणं जर झोपडीत ठेवलं तर याची चोरी होऊ शकते, मग हे नाणं घरी सुरक्षित राहणार नाही. त्या तरुणानं थोडं डोकं लावलं. राजाचा एक पल्ल्याला राजवाडा वाटेतच होता. त्या राजवाड्यात कुणी राहत नव्हतं. नवीन राजवाड्यामध्ये राजा राहायचा. वाटेतला तो पडका राजवाडा, आणि त्यातल्या खोलीमध्ये तो गेला आणि एका फडची खाली ते नाणं पुरून ठेवलं. आला घरी. 5-6 महिने गेले. कसा तरी त्याचा योग जुळून आला आणि दोन्हीचे 4 हात झाले. लग्न झालं. नववधू ती पत्नी, संवाद चालू असताना, काय आणलं तू माहेरून, असं त्या तरुणानं आपल्या पत्नीला विचारलं. त्यावेळी ती लाजत नववधू आपल्या मालकाला म्हणते, माझ्या बापानं मला एक चांदीचं नाणं दिलंय. ते चांदीचं नाणं बघू कसं आहे. त्या मुलीनं ते चांदीचं नाणं आपल्या पतीला दाखवलं. ते चांदीचं नाणं बघितल्याबरोबर त्या तरुणाला फडशी खाली राजवाड्यात पुरून ठेवलेलं नाणं आठवलं. तो म्हणला, माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे, तुझ्याकडलं एक नाणं आणि माझ्याकडलं एक नाणं. आपल्या प्रपंचात आता किती नाणे झाले? 2 नाणे झाले. 32 ग्राम चांदी झाली आपल्याकडे. त्यावेळी ती पत्नी म्हणली, तुमच्याकडे एक नाणं आहे? म्हणले, आहे. बघू कुठं आहे? म्हणले, इथं नाही, मी पडक्या राजवाड्यात ठेवलंय. म्हणले, मला पाहिल्याशिवाय तुमच्यावर विश्वासच बसत नाही. ती दिवसापासून सुरुवात, पाहिल्याशिवाय मला तुमच्यावर विश्वास बसत नाही. अगं म्हणले, वेडे, मी उद्या तुला दाखवतो, उद्याच दाखवतो. म्हणले, बघा उद्याच दाखवावं लागेल. दाखवतो. सूर्य उदय झाला. बघता 12 पावणे 12 वाजले. दुपारचं ऊन. नाश्ता झाला आणि नाश्ता झाल्यानंतर ती नववधू म्हणते मालकाला, तुम्ही म्हणला होता चांदीचं नाणं दाखवतो, मला ते चांदीचं नाणं पाहायचं आहे. 12:30 वाजता त्यानं घर सोडलं चांदीचं नाणं आणण्याकरता. गरिबी होती, पायात पादत्राणा नाही, डोक्यावर काही घेतला नाही. ऊन भयानक चमकताय. सूर्यनारायण आग ओकतोय. पायाचा असणारा या ठिकाणी पापड झालाय. फोड येण्यासारखं असणारं ते ऊन, जमीन तापलेली आहे. राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यामध्ये तो राजा बसलेला आहे आराम खुर्चीमध्ये. तरुण कुणीतरी वाटेनं चलतोय, त्याच्या पायामध्ये पादत्राणे नाहीत. राजानं बघितलं, राजाला दुःख झालं. माझ्या राज्यातला एक तरुण एवढा गरीब, त्याला पायाला पादत्राणे नाही, आणि अशा उन्हामध्ये तो का चालत असेल? नौकराला पाठवलं. म्हणले, त्या तरुणाला माझ्याकडे घेऊन या. त्या तरुणाला राजाच्या समोर उभं केलं. राजाच्या समोर तो तरुण आला, हात जोडले. राजा म्हणला, का रे बाबा, का उन्हामध्ये चालतोय? नेमकं काय तुला या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे? तेव्हा तरुणानं सगळं सांगितलं. महाराज, माझं 2-3 दिवसापूर्वी लग्न झालंय. 6 महिन्यापूर्वी तुम्ही मला एक चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं होतं. पत्नीनं सांगितलं, मला ते नाणं पाहायचंय. तुम्हाला खोटं बोलता येणार नाही, तुमच्याच वाटेतल्या पडक्या राजवाड्यात मी चांदीचं नाणं पुरून ठेवलंय. मला ते चांदीचं नाणं नेऊन बायकोला, पत्नीला दाखवायचंय. तेव्हा राजाला त्याचं खरं बोलणं भावलं. राजा म्हणला, एवढा इमानदार तरुण आपल्या राज्यात आहे, मला तुझा अभिमान वाटतोय. खजिनदाराला बोलवून घेतलं. खजिनदार, इमानदार तरुण आहे, याला 500 चांदीचे नाणे देऊन टाका. खजिनदारानं लगेच 500 चांदीचे नाणे आणले आणि त्या तरुणाला दिले. म्हणले, हे आता 500 नाणे तुला भेटले, या नाण्याचं तू करणार काय? तेव्हा त्या तरुणानं सांगितलं, महाराज, यात 500 नाण्यापैकी 2-4 नाणे मी मोडणार आणि त्याच्यातला एक चांगला बाटा कंपनीचा बूट घेणार, बूट पायामध्ये घालणार, रेमंडचा एक सूट शिवून घेणार, तो सूट मी अंगामध्ये परिधान करणार, पालपूरचा फेटा एक घेणार, फेटा चांगला डोक्याला बांधणार, 2 नौकर सोबत घेणार, खोरं फावडं सोबतच घेणार, राजवाड्यात जाणार आणि तो राजवाड्यातलं ते माझं चांदीचं नाणं घेणार. राजानं कपाळावर हात मारून घेतला. अरे भल्या माणसा, डोक्यातलं एक चांदीचं नाणं तुझ्या निघावं याच्याकरता 500 दिले, तरी तुझ्या डोक्यातलं चांदीचं नाणं निघत नाही. राजा ही चिकसकच होता.
राजा म्हणला काही झालं तरी याच्या डोक्यातलं चांदीचं एक नाणं काढायचंच. राजानं दुसरा आवाज दिला खजिनदाराला, खजिनदार याला आता एक काम करा, 1000 सोन्याचे नाणे द्या. खजिनदारानं लगेच 1000 सोन्याचे नाणे दिले. म्हणले आता 1000 सोन्याच्या नाण्याचा तू मालक झालास, सांग या नाण्याचं तू काय करणार. म्हणले राजे साहेब आता 1000 सोन्याचा मी नाण्याचा मालक झालोय, पहिलं काम मी एक करणार, BMW गाडीच्या शोरूम मध्ये जाणार, नाही तर फॉर्च्युनर मध्ये जाणार, जी बरी वाटते ती गाडी मी घेणार. मग 80 लाख लागू नाही तर 90 लाख लागू. का सोन्याचे नाणे आता 1000 आहेत, 500 नाणे चांदीचे आहेत. चांगली गाडी घेणार, चांगला ड्रायव्हर एक्सपर्ट मी त्या गाडी चालवण्याकरता ठेवणार, 2-3 नौकर गाडीमध्ये टाकणार आणि ड्रायव्हरला म्हणणार गाडी सरळ घेऊन चल. कुठं? पडके राजवाड्याच्या पुढे. कशाला? ते चांदीचं नाणं माझं काढण्याकरता. राजानं कपाळावर हात मारून घेतला, भल्या माणसात 1,500 नाण्याचा तू मालक झाला तरी तुझ्या डोक्यातलं एक चांदीचं नाणं जात नाही. राजा हिची कसकच घेऊ. राजाने विचार केला असा इमानदार माणूस भेटणार नाही. राजाला नव्हती संतती, त्यानं विचारच केला होता कुणाला द्यावं राज्य, कुणाला द्यावं राज्य, असा इमानदार तरुण भेटणार नाही. प्रधानाला बोलवलं, प्रधानजी मला राज्याच्या वाटण्या करायच्या, अर्धी वाटणी या तरुणाला द्यायची आहे आणि अर्धी वाटणी मी आहे तोपर्यंत मला ठेवायची आहे, माझ्या पश्चात याला देऊन टाकू, वाटण्या करा. प्रधान म्हणले ठीक आहे. विचारा म्हणले त्याला नेमके कोण वाटेनी पाहिजे, दक्षिणेकडून पाहिजे का उत्तरेकडून पाहिजे. मधोमध दोरी टाका. मधोमध दोरी टाकली. प्रधानजी त्या तरुणाला म्हणतात सांग तरुणा तुला नेमकी दक्षिणेकडून वाटणी पाहिजे का उत्तरेकडून वाटणी पाहिजे. त्यानं सांगितलं मला बाकी दिशा सांगू नका, ज्या बाजूला पडका राजवाडा येतो त्याच बाजूची वाटणी मला पाहिजे. का? त्या वाड्यामध्ये माझं काय आहे? चांदीचं नाणं आहे. मी विनोदा करता नाही सांगितलं. एवढी अनुकूलता आली तरी त्यानं आपल्या ठिकाणचं डोक्यात बसलेलं चांदीचं नाणं काढलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तेच झालं. दुष्काळ पडला तरी आम्ही जो धरला तो सोडला नाही, आणि सुकाळ झाला आम्ही जो धरला तो सोडला नाही. एक धरीला चित्ती, आम्ही चित्तामध्ये एक धरला. ही परमार्थामध्ये अनन्यता आहे आणि ही पाहिजे विठ्ठल. व्यवहारातला विचार सांगितला. थोडं रामायणाकडे या. कुंभकर्णाला ज्यावेळेस जाग केलं, महाराज तुम्ही आता जागा झाल्याशिवाय रामाचा बंदोबस्त होत नाही, तुम्हाला जागा व्हावं लागेल. काय काय झालं हे सांगितलं. कुंभकर्णाच्या समोर यादी वाचून दाखवली. म्हणजे रावणाला माझ्या दादाला एवढा त्रास झाला, बिभीषण काय करतोय ते म्हणजे तुम्हाला माहिती नाही का? बिभीषणानं पक्षांतर केलंय. बिभीषण आपल्या लंकेत नाही, बिभीषण विरोधी पक्षामध्ये दाखल झालेला आहे. बिभीषणानं उडी तिकडे मारली आहे. ही उडी मारण्याची परंपरा जुनी आहे, बिभीषण पासून चालत आलेली आहे. खुर्ची तिकडे आहे तर मग इकडे राहून काय करायचंय, लगे उडी मार तिकडे आहे. म्हणजे कुंभकर्ण म्हणला माझ्या दादा करता मी जागा झालोय, आता काळजी करायचं काम नाही. कुठं आहे ते राम आणि कुठं आहे त्याचं ते सैन्य? म्हणले कोण आहे त्याचे सैनिक? म्हणले वानर त्याचे सैन्य आहे. आणि कुंभकर्ण पादक्रमण करू लागला. पादक्रमण करत असताना एक वानराचं पिल्लू त्याच्या हातात लागलं. ते लहानसं वानर, आणि वानराला पकडलं महाराजांनी, हातावर घेतलं. डाव्या हातावर ते वानराचं पिल्लू आहे. निसर्गानं त्याच्यावर अशी कृपा केली आहे, त्याच्या शरीरातून सुगंध दरवळतोय. शरीरातून नैसर्गिक सुगंध दरवळतोय. काय सुगंध आहे? आता आपलाही सुगंध येतो 5-6 दिवस आंघोळ नाही केल्यानंतर. तोंड नाही धुलं की मग लोक म्हणतात लांब सारखा, जरा पुढे पलीकडे सारखा. हे दुर्गंधी आहे, पण त्याच्या शरीरातून सुगंध येतोय. प्रसन्नता निर्माण झाली कुंभकर्णाला. ते म्हणले काय रे बाबा तुझं नाव काय? तर म्हणला या देहाला गंधमादन म्हणतात. तो कुठला, कुणाचा? त्यानं परिचय दिला, मी रामाचा आहे. रामाचा. राम शब्द कानावर पडल्याबरोबर कुंभकर्णाला राग आला. म्हणले रामाचा? खबरदार माझ्या हातात तू लागलाय. तुला जर तुझा प्राण वाचवायचा असेल तर एकदा तुला काय म्हणावं लागल? रावणाचा म्हणावं लागल. तो रावणाचा म्हण. तो म्हणला रामाचा. पुढच्या बाजूच्या माणसाला आपल्या बाजूला जर घ्यायचं असेल तर रामायणामध्ये 4 नीती सांगितलेल्या आहेत. साम, दाम, दंड आणि भेद समजून सांगितलं. फक्त एकदा रावणाचा म्हण. तो म्हणला मी रामाचा. पुन्हा दामाची अपेक्षा दाखवली. म्हणजे रामाकडे जर 2000 असेल, रामाकडे 2000 असेल
तर मग आमच्या रावण महाराजांना 20,000 द्यायला होतो. त्यांच्याकडे PF GF असेल ते मी आणखी वाढीव देतो. घरकुलाची योजना, सगळ्या योजना तुला या ठिकाणी, पेन्शन योजना, सगळी योजना तुला. तिकडे 1500, आपल्याकडे 3,000. मुख्यमंत्री लाडकी बहीण नाही हे सांगायला. फक्त तू एकदा काय म्हण, रामाचा म्हण. दामाची आशा दाखवली तरी तो म्हणतो मी रामाचा, रावणाचा नाही, मी रामाचा. शेवटी दंड द्यायचा विचार केला. आता जर तू रावणाचा नाही म्हणला तर तुझं घर जाळलं जाईल, तुझी पत्नी मारली जाईल, तुझे मुलं बाळ संपवले जातील, तुला पीडा दिली जाईल. तो मला काय करायचे ते करा, मी रामाचा. आणि शेवटी विचार त्या कुंभकर्णाने केला, एवढे प्रयत्न करून जर हा रावणाचा म्हणत नाही तर मग याला रामाचा तरी का ठेवायचं. गळा दाबला, कंठ आवळला, लाल बुंद डोळे झाले, नेत्रातून आता रक्ताच्या चिरकांड्या, नाकातून रक्त निघू लागलं. तेव्हा कुंभकर्ण म्हणतो, हे वानरा, असा देह प्रत्येकाला भेटत नाही. निसर्गाच्या कृपेनं तुला असा सुगंध देणारा देह मिळाला आहे. हाकनाक मृत्यूला सामोरं जाऊ नको, फक्त एकदा रावणाचा म्हण, एकदा रावणाचा म्हण. तेव्हा त्या गंधमादन एवढ्या वानराच्या पिल्ल्यानं उत्तर दिलं, जिवंत आहे तोपर्यंत रामाचाच, मरतानाही रामाचा, आणि मेलो तरी रामाचा. एक धरीला चित्त, एकच आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं.